मी रमेश बाबुराव जाधव, राहणार सोनन, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। माझी बहीण सुलोचना भागवत काशीत ही सोननमध्ये दिलेली आहे आणि तिचे मिस्टर 15-20 वर्षापूर्वीच एक्सपायर झाले आहेत। सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान घरी कपडे धुत होती। तिला अचानक एक अटॅक आला आणि ती कपडे धुता खाली पडली। मी त्या दिवशी इलेक्शनच्या ड्युटीवर असल्यामुळं मला काय तिथं फक्त भाच्यानं फोन करून सांगितलं की असं मम्मी पडलेली आहे। त्यांना ताबडतोब सांगितलं तुम्ही दवाखान्यात घेऊन जा आणि त्यांनी सांगोला ते दवाखान्यात नेलं। मी दुसऱ्या दिवशी परिस्थिती फारच बिकट असल्यामुळं तिथून पेशंट मी सांगलीला नेण्याचा निर्णय घेतला। 10 दिवस ट्रीटमेंट घेतली। पेशंट 3 दिवस कोमातच होतं, रक्तस्राव झाला होता ब्रेनमध्ये, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल। त्यावेळी सध्याच्या परिस्थितीत दवाखान्याचे खर्च इतके वाढलेत की पैशाची तरतूद करण्याची सुद्धा अडचणच होती। सरकार कोणासाठी आहे आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू आपण पुसले नाही तर सरकार आणि मुख्यमंत्र्याचा काय फायदा आहे? आणि म्हणून ज्याला आवश्यक आहे त्याला वेळेवर देण्याचा निर्णय सरकार घेतंय। म्हणून शहाजी बापूंनी लगेच त्या मुख्यमंत्री सहायता निधीतून फॉर्म भरायला लावला। आम्हाला एक 15 दिवसातून 50,000 रुपये हॉस्पिटलला मिळाले आणि त्यानंतर आमच्या पेशंट काय लवकर घरी आणता आला नाही, पण पेशंट व्यवस्थित झाला नाही। पेशंटला ज्या झाल्यामुळे पुन्हा सांगली येथे उषा काल या हॉस्पिटलमध्ये पुन्हा ॲडमिट केलं। तिथं 30 दिवस पेशंट होतं। त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही बापूंना विनंती केली। त्यावेळी शहाजी बापूंनी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करून मुख्यमंत्री सहायता निधीतून परत एकदा 50,000 रुपये अशी 2 वेळा 50,000 रुपये देऊन 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे। आता पेशंट व्यवस्थित आहे आणि रिकवर व्हायला लागलेला आहे। माननीय शहाजीबापू पाटील आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांचं आभार मानतो। अडचणीतल्या लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केलेली आहे आणि आम्हाला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे आणि आमचं अडचणीतले पेशंट आता चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळं त्यांना धन्यवाद देतो।